तुमचा पहिला प्रश्न आहे, जास्त समोसे खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए. बद्धकोष्ठता, बी. कर्करोग, सी. स्टोन, डी. शुगर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. बद्धकोष्ठता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी आपला प्रवाह बदलण्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. यमुना, बी. कोसी, सी. गंडकी, डी. गोदावरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. कोसी. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणता देश आहे जिथे कचऱ्यापासून वीज तयार केली जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. स्वीडन, बी. भारत, सी. चीन, डी. श्रीलंका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. स्वीडन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला 9 मेंदू असतात? तुमचे ऑप्शन आहेत: ऑप्शन ए. स्टारफिश, ऑप्शन बी. स्पायडर, ऑप्शन सी. मुंगी, ऑप्शन डी. ऑक्टोपस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. ऑक्टोपस. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दात कायमस्वरूपी वाढत राहतात? तुमचे ऑप्शन आहेत: ए. उंदीर, बी. सिंह, सी. मांजर, डी. हरिण. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. उंदीर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मधमाशी कोणत्या फुलाचा रस सर्वात जास्त शोषून घेते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. कमळ, बी. मोहरी, सी. कांदा, डी. गुलाब. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. मोहरी. तुमचा सातवा प्रश्न आहे, आपल्या शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. फिमर, बी. जबड्याचे, सी. पाठीचा कणा, डी. कवटीचे हाड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. फिमर. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशात संगणकांचा सर्वाधिक वापर होतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए. भारत, बी. अमेरिका, सी. चीन, डी. जापान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. अमेरिका. तुमचा पुढचा प्रश्न आहे, यकृत निरोगी ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काय प्यावे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. लिंबू पाणी, बी. ग्रीन टी, सी. कॉफी, डी. चहा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. लिंबू पाणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. गौतम, बी. अर्जुन, सी. सिद्धार्थ, डी. बुद्ध. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.